नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण रिव्हिजन चालू केलेली होती आरोग्य सेवकसाठी, जे इयत्ता 10वीचं विज्ञान 2चं पुस्तक आहे। ते पेजनुसार कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते सर्व आपण डिस्कस करत येत होतो। रिव्हिजन लेक्चर 1 आपलं कंप्लीट झालेलं होतं, ते लाईव्ह होतं। आजचं लेक्चर मी ऑफलाईन रेकॉर्ड करून टाकतोय, कारण की तेवढा आपला टाईम सेव्ह होऊन जातो आणि जेव्हा मी लाईव्ह घेतो तेव्हा ते लेक्चर थोडंसं लेंदी होऊन जातं, म्हणून आजचं लेक्चर मी ऑफलाईन टाकणार आहे। ओके, तर आपण पुस्तकातले एक एक पेजने आपण वन लाइनर घेत होतो। आता या लेक्चरमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। टोटल आपण 26 जे पेज होते, 26 पेज आपण कंप्लीट केलेले होते आणि त्यांचे वन लाइनरच्या स्वरूपात कोणते महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला टिपून देत होतो। आता काय करायचं आहे, बुक घ्यायचं आहे। बुकमध्ये 27 पेजवर आपल्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आता आपण डिस्कस करणार आहोत। जर तुम्हाला या लेक्चरची PDF पाहिजे असेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर जेवढे पण आपण लेक्चर घेतलेले आहेत, भरपूर पोरं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात की आम्हाला याची PDF पाहिजे आहे, किंवा जे मी MCQ घेतलेले होते 1000च्या आसपास जास्तच असतील, ते सर्व MCQ झाले। त्याच्यानंतर टेस्ट सिरीज झाली, त्याच्यानंतर काही रिवाईज जे असतात, काही स्ट्रॅटेजी जे असतात ते आपण त्याच्यासाठी ॲप घेतलेला आहे। ते आहे थिंक लाईक गुरु। तुम्ही प्ले स्टोअरवर सर्च करू शकतात किंवा या लेक्चरच्या लिंकमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं लिंक भेटून जाईल। तर तिथं तुम्ही ते जे आहे ॲप डाउनलोड करू शकता। 245चा तो कोर्स आहे, टेस्ट सिरीजचा कोर्स आहे। त्याच्यात तुम्ही सर्व PDF जे असतात ते डाउनलोड करू शकतात, त्याची प्रिंट करू शकतात आणि वेगवेगळ्या टेस्ट मी तिथे इन्क्लूड करत असतो, किंवा काही मला मटेरियल वगैरे भेटलं तर ते मी त्याच्यात टाकत असतो। एकच कोर्स आहे आपला 245चा। ओके, तर चला स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। आता आपण पेज नंबर 27वर आलेलो होतो आणि 27मध्ये जो पहिला क्वेश्चन आपला निघतो तो म्हणजे 30वा प्रश्नापासून स्टार्ट करूया। 29 प्रश्न आपण कंप्लीट केलेले आहेत। 30वा प्रश्न, पुरुषांमध्ये डॅश ही लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियांमध्ये डॅश ही लिंग गुणसूत्रे असतात। जनरली हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला फक्त एकच स्टेटमेंट विचारलं जाईल, एक तर हे विचारलं जाईल किंवा हे विचारलं जाईल। कारण काय, कारण की हा जो प्रश्न आहे तुम्हाला आरोग्य सेवकला जे जुने पेपर होते त्याच्यात विचारले गेलेले होते आणि भरपूर वेळेस रिपीट केलेला आहे। तर पुरुषांमध्ये XY हे गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये जर बोललं तर XX हे गुणसूत्र असतात। चुकून माझ्याकडून तुम्हाला सांगितलं गेलं की हे 26 पेज नंबरवर आहे, तर हे 28व्या पेजवर आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहूया। कोणते गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते? तर उत्तर याचं असणार आहे Y जे गुणसूत्र असते ते पुरुषत्वासाठी कारणीभूत असते। नंतर इथून असाही प्रश्न एक निघून येतो की असं कोणतं गुणसूत्र आहे, ओके, जे पुरुष आणि स्त्रियांमध्ये कॉमनली आढळते, दोघींमध्ये त्यांचा समावेश असतो। तर X जे गुणसूत्र असते, X जे असणार आहे ते स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये कॉमन असणार आहे। ओके, आणि पुरुषत्वासाठी जे कारणीभूत गुणसूत्र आहे ते आहे तुमचं Y। हेच 28व्या पेजवर मानवी पुरुष प्रजनन संस्था त्याच्यावरती जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यातला हा क्वेश्चन आहे। नंतर 32वा प्रश्न पाहूया। मानवी वृक्षणामध्ये कोणत्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात? तर अशा कोणत्या पेशी आहेत जे अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात? तर याचं जे उत्तर असणार आहे जननद अधिस्तराच्या पेशी, ज्यांना जर्मिनल एपिथेलियम असं सुद्धा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। आता आपण मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये एंटर केलेला आहे, त्याच्या जे पार्ट्स आहेत ते आपण पाहत आहोत आणि तिथून कोणते प्रश्न निघतील त्याबद्दल डिस्कशन हे आपण करत आहोत। 33वा प्रश्न पाहूया। शुक्रपेशी नलिकांमधून जात असताना त्यांचा क्रम काय असतो? जो शुक्रपेशी असतात त्या जेव्हा नलिकांमधून जातात तेव्हा त्यांचा क्रम काय असतो? तर याचं जे उत्तर असणार आहे वृषण जालिका, अपवाहिनी, अधिवृषण आणि शुक्रवाहिनी हे याचा क्रम असणार आहे। तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जर गेला तर तुम्हाला हा जो क्रम आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा पाहूया। अजून वृषण जालिका पहिले येते, त्याच्यानंतर अपवाहिनी येते, नंतर अधिवृषण येतो, त्याच्यानंतर शुक्रवाहिनीमध्ये ते जातात, नंतर स्खलन वाहिनी जी असते तिच्यामध्ये आल्यानंतर मूत्रजनन वाहिनीमध्ये त्यांचा जो क्रम आहे तो अशा पद्धतीने लागत असतो। ओके, इथून हा थोडासा 33 नंबरवाला प्रश्न जो आहे, जर तुमच्या पेपरची डिफिकल्टी लेवल वाढली तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। जनरली तुम्ही कोणत्या
अदर जर तुम्ही सोर्स वापरत असतील तर तिथं अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही पाहिला नसेल. बट आपण पुस्तकांमधले सगळेच पॉईंट कव्हर करतोय म्हणून मी इथं हा प्रश्न बनवलेला होता. ओके. नंतर 34वा प्रश्न पाहूया. मोस्ट कॉमन प्रश्न आहे, सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न आहे. एका शुक्राणूची लांबी किती असते? आता हा जो पोलीस भरतीचा जो तुमची पेपर पाहिला असेल तिथं सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला होता. MPSCनेही मागे 2 ते 3-4 वर्षामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेलेला होता. सरळ सेवामध्ये जिथं आरोग्याशी रिलेटेड प्रश्न असतील तिथं सुद्धा हा जो प्रश्न आहे विचारला गेलेला होता. तर एका शुक्राणूची जी लांबी असते ती 60 मायक्रोमीटरपर्यंत असते. 35वा प्रश्न पाहूया. शुक्राणूला पुरुष प्रजनन संस्थेतून बाहेर पडताना अंदाजे किती मीटर लांबीचे अंतर कापावे लागते? जो शुक्राणू असतो तो जर पुरुष प्रजनन संस्थेमधून बाहेर पडतो तेव्हा त्याला किती डिस्टन्स, किती अंतर त्याला जावे लागते, हे जे आहे त्याचं उत्तर जे असणार आहे 6.5 मीटर. 6.5 मीटर त्याला अंतर कापावे लागणार आहे. ओके. आता पुढचे प्रश्न पाहूया. क्वेश्चन 36. रेतामध्ये कोणती शर्करा असते? आता हा जो प्रश्न होता आपण ऑलरेडी टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला होता आणि भरपूर वेळेस हा पण रिपीटेड प्रश्न आहे की रेतामध्ये कोणती शर्करा असते. मागच्या आरोग्य सेवकांचा जर तुम्ही पेपर पाहिला तर तिथं या प्रश्नाचा बी समावेश केलेला आहे. तर रेतामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा असणार आहे. 37वा प्रश्न पाहूया. शुक्राशयाचा स्राव कोणत्या ग्रंथीमध्ये स्रवला जातो? आता हा जो प्रश्न आहे त्याचा रेफरन्स तुम्हाला भेटेल पेज नंबर 29वर. स्टार्टिंगला जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न होता. शुक्राशयाचा जो स्राव आहे कोणत्या ग्रंथीमध्ये स्रवला जातो? तर याचं उत्तर आहे स्खलन जी ग्रंथी आहे तिच्यामध्ये शुक्राशयाचा स्राव हा स्रवला जातो असतो. 38वा प्रश्न पाहूया. मानवी प्रजनन संस्थेत कोणत्या ग्रंथी या त्यांचा स्राव हा मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रवतात? तर मानवी प्रजनन संस्थेमध्ये कोणत्या ज्या ग्रंथी आहेत त्यांचा जो स्राव आहे तो मूत्रजनन वाहिनीमध्ये स्रवतात. तर त्याचं उत्तर आहे पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी. काउपर्स ग्लँड जी आहे तुम्ही भरपूर वेळेस ऐकलं असेल काउपर्स ग्लँड. तर हा जो आहे त्याच्यामध्ये ते जो स्राव आहे तो स्रवला जात असतो. 39वा प्रश्न पाहूया. स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळीस जे स्त्री भ्रूण असते त्याच्या जन्मावेळीस त्याच्या अंडाशयात इतक्या मोठ्या संस्थेत अपक्व अंडपेशी असतात. तर जेव्हा स्त्री भ्रूण असतो त्याच्या जे अंडाशय असतात त्याच्यामध्ये अपक्व अंडपेशी किती आहेत असं त्यांनी विचारलेलं होतं. तर याचं उत्तर असणार आहे 2 ते 4 दशलक्ष. पुढचा प्रश्न पाहूया. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबण्याला काय म्हणतात? जी स्त्री प्रजनन संस्था आहे तिचं जे कार्य असतं ते एका टाईमनंतर त्याचं जे कार्य आहे ते थांबतं. तर त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं. 41वा प्रश्न पाहूया. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी कोणता अवयव तयार होतो? जेव्हा गर्भाशयामधलं जेव्हा भ्रूण असतं त्याला जर तो जेव्हा वाढतो तेव्हा त्याला जो अन्न पुरवठा करायचा असतो तर तो अन्न पुरवठा कोणता अवयव करतं असं जर विचारलं तर त्याला म्हटलं जातं अपरा. इंग्लिशमध्ये प्लासेंटा म्हटलं जातं. ओके. 42वा प्रश्न पाहूया. आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र ज्याला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात कोणत्या संप्रेरकाद्वारे नियंत्रण त्याचं होत असतं? तर त्याचं जे उत्तर आहे पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युनाझिक संप्रेरक, इस्ट्रोजेन आणि प्रोस्टेस्टेरॉन हे जे आहेत ते काय करतात मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये त्याचं नियंत्रण हे होत असणार आहे. आता इथं काय करतील, इथून जर तुम्हाला अजून एक प्रश्न बनवायचा झाला तर ते सांगतील की खालीलपैकी कोणते मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये किंवा आर्तवचक्रामध्ये ह्या संप्रेरकाचा वापर होत नाही आणि याच्यापैकी 4 ऑप्शन देतील आणि एक संप्रेरक जे असेल ते काय करतील ते कट करून टाकतील. तर तुम्हाला तिथं उत्तर माहीत पाहिजे, ह्या 4 गोष्टी माहिती पाहिजे. जसं पुटिका ग्रंथी संप्रेरक आहे, लुनाझिक संप्रेरक आहे, इस्ट्रोजेन आहे आणि प्रोजेस्टेरॉन आहे. मी आता असं अजूम करतोय की तुम्ही ऑलरेडी हे जे चॅप्टर आहे ते रीड केलेलं आहे किंवा तुमच्यासमोर बुक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही टिक करून ठेवा की या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा वन लाइनर पाहूया. गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ, गर्भाशयाचा जो अंतस्तर आहे त्याची वाढ पहिल्या ऋतुचक्रावेळी किंवा
पुनर्निर्मिती नंतरच्या सर्व ऋतुचक्रावेळी कोणाच्या प्रभावाखाली होते? जी गर्भाशय आहे त्याचा जो अंतस्तर असतो त्याची जी वाढ आहे किंवा पुनर्निर्मिती आहे तो कोणाच्या प्रभावाखाली होतो? तर ते इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली होत असतं. इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली ते होत असतं. 44वा पाहूया. पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. हे कोणाच्या प्रभावाखाली होते? ओके, जर पूर्ण वाढ झालेली जी पुटिका असते ती जी फुटली आणि त्यातील जी अंडपेशी आहे अंडाशयाच्या बाहेर पडते, तर हे जे सर्व झालेलं आहे ते कोणाच्या प्रभावाखाली होतं? तर ते पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावाखाली होतं. जर तुम्हाला वाटत असेल की हे प्रश्न थोडे अवघड आहेत किंवा या कन्सेप्ट आपल्या क्लिअर नाहीत, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी तुम्हाला हे जे दोन सिस्टीम आहेत, जसं मानवी प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला हे सर्व प्रश्न पण समजायला लागून जातील. कारण की मी हा टॉपिक तुम्हाला शिकवलेला नाही, हे पूर्ण चॅप्टर माझं बाकी आहे. ओके, जर तुम्हाला वाटत असेल की हे डिफिकल्ट जाते, कारण की मला वाटत होतं की तुम्ही एकदा अभ्यास करून किंवा एकदा रीड करून तुम्हाला या सर्व गोष्टी इझिली समजतील, बट तरीसुद्धा जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही कमेंट करा. जर आपल्या या लेक्चरवर 40 ते 50 विद्यार्थ्यांनी कमेंट केली की सर शिकवा, तर मी उद्या परवामध्ये तुम्हाला ते पूर्ण जे चॅप्टर आहे एक आपल्या पद्धतीने ते शिकून देईल. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. कोणाच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते? जे गर्भाशय आहे त्याची जी अंतस्तरातली ग्रंथी आहे ती स्रवण्यास सुरुवात होते व असे जे अंतस्तर आहे भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. तर हे सर्व जे होणार आहे ते कोणाच्या प्रभावाखाली होणार आहे? तर ते प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाच्या प्रभावाखाली होणार आहे. जसं आपण मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे पाहिले आहे की प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे, एस्ट्रोजेन काय करणार आहे, त्याच्यानंतर लुनाझिक संप्रेरक काय करणार आहे, जिला मराठीमध्ये पित्तपिंडकारी संप्रेरक म्हटलं जातं, तसंच पुटिका ग्रंथी संप्रेरक काय करणार आहे, त्याचे जे उत्तर आहेत ते आपण खाली घेतलेले आहेत. 46 नंबरचा प्रश्न पाहूया. अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही, जी अंडपेशी आहे तिचं जर फलन आहे 24 तासात जर झाले नाही, तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर कशात होते असं विचारलेलं आहे. तर त्याचे जे रूपांतर आहे ते श्वेतपिंडात होणार आहे. 47वा प्रश्न. IVF म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या शिपमध्ये असं सुद्धा प्रश्न तुम्हाला पाहायला भेटेल की IVFचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलं असेल, विस्तृत रूप तुम्हाला विचारलं असेल, तर I फॉर इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF असतं. तर पुढच्या प्रश्नातच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की IVF कधी वापरलं जातं. 48 मध्ये पहा IVF कधी वापरले जाईल. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण. जर पुरुषांमध्ये शुक्रपेशींचे प्रमाण जे आहे ते कमी असेल, अंडपेशींचे अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यास जर अडथळे येत असतील, ओके, तेव्हा जर या दोन कारणांमुळे एखाद्या कपलला जर अपत्य होत नसेल, तेव्हा IVF जे तंत्रज्ञान आहे ते वापरलं जात असतं. 49 पाहूया. ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, ज्या स्त्रियांमधलं जे गर्भाशय असतं ते रोपणक्षम नसतं, त्यांच्यासाठी कोणती आधुनिक पद्धत ही वापरली जात असते? तर त्याच्यासाठी वापरलं जातं भाडोत्री मातृत्व, ज्याला सरोगेसी असं सुद्धा म्हटलं जातं. 50वा पाहूया. या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न योनी मार्गातून पू स्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. तर हे जे लक्षणं आहेत ते कोणत्या आजारामध्ये होणार आहेत? तर त्याचं जे उत्तर असणार आहे गोनोरिया. हा जो आजार आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी होणार आहेत. आता आपलं जे चॅप्टर होतं ते कंप्लीट झालेलं आहे. पुढचं चॅप्टर घेऊया, पर्यावरणीय व्यवस्थापन. पर्यावरणीय व्यवस्थापन जे चॅप्टर आहे ते तुमचं पेज नंबर 36 पासून स्टार्ट होतं आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे ते घेऊया. पर्यावरणातील जैविक व अजैविक यांच्यातील जो आंतरसंबंधाचा जो अभ्यास असतो त्या शास्त्रात काय म्हटलं जातं? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, MPSCला सुद्धा विचारला गेलेला होता. ओके,
त्याच्यानंतर छोट्या छोट्या ज्या सरळ सेवाच्या एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये पर्यावरणसुद्धा मेन्शन केलेलं असतं, त्याच्यामध्ये जी केमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. तर त्याला पारिस्थितिकी असं म्हटलं जातं, इकॉलॉजी त्याला म्हटलं जातं. दुसरा प्रश्न, पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास काय म्हणतात? जो पारिस्थितिकी आहे, इकॉलॉजी सिस्टम आहे, तिचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक एकक घटक वापरला जाणार आहे, त्याला म्हटलं जातं परिसंस्था. त्याला काय म्हटलं जाणार आहे? परिसंस्था. परिसंस्थेची एक स्टँडर्ड डेफिनेशन ही आहे. पुढे पाहूया तिसरा, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाचाही हाव पूर्ण करण्यास नाही. हे वाक्य कोणी म्हटलेले आहे? ऑलरेडी आपण भरपूर वेळेस हा प्रश्न घेतलेला आहे. तर हे जे वाक्य आहे ते महात्मा गांधीजींचं आहे. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली? तर अशी कोणती पंचवार्षिक योजना होती ज्याच्यामध्ये पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली? तर ती होती चौथी पंचवार्षिक योजना. पाचवं पाहूया, 1972मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने, जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे युनो, यांनी भरवलेल्या मानवी पर्यावरणातील परिषदेमध्ये पहिल्यांदाच काय केलं गेलं? पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा झाली. ती परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर 1972मध्ये जी पर्यावरणीय विषयांवर चर्चा करण्यात आली, ती जी परिषद भरली गेलेली होती ती स्टॉकहोम येथे भरली गेलेली होती. 6वा प्रश्न पहा. आता इथून स्टॅटिक डाटा चालू होतो. स्टॅटिक डाटाचा अर्थ असतो, कन्सेप्टची महत्त्व नसतं, फक्त तुमच्या लक्षात पाहिजे, काही जे वर्ष असतात ते लक्षात पाहिजे, काही परिषदा महत्त्वाच्या असतात ते लक्षात पाहिजे. तर हा स्टॅटिक डाटा आहे, याच्यात कन्सेप्ट काही तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत. वन संवर्धन कायदा कधी अस्तित्वात आला? 1980 साली. पर्यावरण संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? 1986 साली. आपण टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा याला इन्क्लूड केलेलं होतं. ओके, कोणाचा चुकत नाही हे प्रश्न. प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने कोणता कायदा हा अस्तित्वात आलेला होता? प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा पर्यावरणावर एखादा व्यक्ती हानी पोहोचत असेल तर किंवा एखादी संस्था हानी पोहोचवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणता कायदा अस्तित्वात आणला होता? तर तो कायदा होता पर्यावरण संरक्षण कायदा, जो 1986 साली अस्तित्वात आलेला होता. ओके, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी झाली? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, TCS IBPSचा आवडता प्रश्न आहे. तर 2010 साली राष्ट्रीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे झाली होती? तर ते पर्यावरण संरक्षण कायद्याद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना झालेली होती. वन्यजीव संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? तर 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो अस्तित्वात आलेला होता. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम कोणत्या साली अस्तित्वात आला? एखादी शिफ्ट जर तुमची अवघड येत असेल तर त्यावेळेस अशा टाईपचे प्रश्न येतील. बट हे जे वरचे प्रश्न आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट या चॅप्टरमध्ये तुम्हाला राहणार आहेत. हा जो आहे जैववैद्यकीय कचरा नियम कोणत्या साली अस्तित्वात आला? तर जेव्हा एखादी शिफ्टला जर टफ करायचं असेल तर त्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 1998 साली तो कायदा अस्तित्वात आलेला होता. 13वा प्रश्न पहा, ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम कधी अस्तित्वात आला? तर हा जो नियम होता 2011 साली अस्तित्वात आलेला होता. डॅशनुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली. तर असा कोणता कायदा होता, असा कोणतं कलम होतं ज्याच्यानुसार प्राण्यांच्या व्यापार जो होतो त्याच्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली होती? कलम 49A नुसार. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असेल. त्याच्यानंतर 15वा प्रश्न पहा, डॅशनुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवापासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तर हे सर्व जे आहेत वर्ष ते तुम्हाला पाहायला भेटतील पेज नंबर 41वर. 41 पेजवर तुम्हाला हे सर्व पाहायला भेटतील. तर कलम 49B नुसार ते सर्व होणार आहे. डॅशनुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांचा वस्तूंचा साठा असेल तर त्वरित जाहीर करणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे. तर कोणता कायदा आहे? तो कलम 49K नुसार. एकाच जातीतील सजीवांमध्ये जी विविधता आढळते, एकाच जातीतील सजीव आहेत त्यांच्यामधली जी विविधता आढळणार आहे तिला आनुवांशिक विविधता असं म्हणण्यात येणार आहे.
18 पाहूया. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, याला काय म्हटलं जातं? तर प्रजातींची ती विविधता असं म्हटलं जातं. देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे काय असणार आहे? देवराई असणार आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF चे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क येथे आहे. आत्ताच एका एक्झाममध्ये झालेला प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम UNEP चे मुख्यालय कुठे आहे? तर नैरोबी केनिया येथे आहे. 22वा पाहूया. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांची आंतरराष्ट्रीय संवर्धन संस्था IUCN चे मुख्यालय कुठं आहे? तर ते ग्लँड येथे आहे. हा जो प्रश्न होता रेल्वेमध्ये विचारला गेलेला होता. बर्ड लाईफ इंटरनॅशनल चे मुख्यालय कुठे आहे? केम्ब्रिज येथे त्याचं मुख्यालय आहे. हरित हवामान निधीचं मुख्यालय जर पाहिलं तर सोंगडो येथे आहे, जे दक्षिण कोरियामध्ये आहे. संकटग्रस्त प्रजाती कोणत्या? तर लायन टेल्ड वानर आणि तनमोर या ज्या आहेत त्या संकटग्रस्त प्रजाती आहेत. दुर्मिळ प्रजाती कोणत्या? तर रेड पांडा आणि कस्तुरी मृग आहे. याच्यानंतरचे जे प्रश्न होते पर्यावरणीय व्यवस्थापनचं मी लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेलं होतं. त्याच्यात 30 ते 40 आपण MCQ घेतलेले होते. याच्या व्यतिरिक्त ते रेफर तुम्ही करू शकतात, म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन जे आहे ते तुमचं कंप्लीट होऊन जाईल. अशा पद्धतीने आपला आजचं रिव्हिजन लेक्चर नंबर 2 आहे. पेपरची जी तारीख आहे ती लवकरच डिक्लेअर होईल. मला जशी इन्फॉर्मेशन भेटली तसं मी ते टेलिग्रामवर टाकतच असतो. तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे कंटिन्यू ठेवा. ओके. आता काही विद्यार्थ्यांनी मला GK बद्दल विचारलं होतं. GK बद्दल आता माझं एक पर्सनल मत आहे, तुम्ही येणारे जे 2 ते 3 दिवस आहेत ते डिसेंबर महिन्याचं जे करंट अफेअर आहे ते करा. त्याच्यानंतर नोव्हेंबरचं करंट अफेअर करा आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिन्यांचे जे करंट अफेअर आहेत ते तुम्ही करणं भाग आहे. कारण की आत्ता जो फार्मसिस्टचा पेपर झालेला होता त्यांनी निदान मागच्या जे 10 दिवसाचं करंट अफेअर होतं ते सुद्धा विचारलं होतं. पेपराच्या बॅकला 10 दिवसांचं जे करंट अफेअर होतं ते सुद्धा विचारलं गेलेलं होतं. ओके. जिल्ह्यावरचे प्रश्न होते. मी जेव्हा पहिलं लेक्चर बनवलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्यावरचे MCQ येतील, तेव्हा भरपूर लोक सांगत होते सर पेपर कॉमन होणार आहे. तर जिल्ह्यावरचे प्रश्न कसं काय येतील? तर जिल्ह्यावरचे प्रश्नसुद्धा आलेले होते. ओके. जिल्ह्यावरचे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेलं आहे त्या जिल्ह्याचे प्रश्न हे चांगल्या पद्धतीने करून जा. आज पुरता इथंच थांबतो. धन्यवाद. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून द्या. ते सांगायची काही गरज नाही आपल्या विद्यार्थ्यांना, बट तरीही नवीन विद्यार्थ्यांसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून द्या. धन्यवाद.